मी आता पेठवडगाव महालक्ष्मी तलावावरती आलो आहे. मी पेठवडगाव तलावाचा ठेकेदार आहे. या तलाव ठेक्याबाबत पुन्हा एकदा प्रशासनानं माननीय मुख्याधिकारी सो आणि वडगाव नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा विद्याताई यांना की या तलाव ठेक्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि माझे काय आर्थिक होणारं नुकसान आहे ते टाळावे आणि सहानुभूतीपूर्वक याचा विचार करावा, मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. वडगाव नगर परिषदेच्या सर्व पंचक्रोशीतल्या नागरिकांना मी बबन पाटोळे. काल एक 2 दिवस झालं पूर्ण वडगावमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ सगळीकडे प्रसारित होत आहे की वडगावच्या तलावाचे जे काही मच्छीमारी ठेका आहे या संदर्भात पाणी प्रदूषण वगैरे याबाबतचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्याबाबत अतिशय चुकीचा आणि तो दिशाभूल करणारा असा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली प्रत्यक्षात मी स्वतः ठेकेदार आहे त्या तलावाचा आणि असं कोणत्याही पद्धतीचं केमिकल किंवा कोणत्याही पद्धतीचं खाद्य नैसर्गिक तलावामध्ये सोडलं जात नाही. जर तेच खाद्य सोडलं तर ते माशांना काय होत नाही, माणसांना काय होईल का? मुळात आम्ही ते सोडतच नाही. मुळात तुम्ही बघू शकता माझ्या समोरच आहेत किती पक्षी यांना आसरा मिळतोय तळ्यावरती. इथं समोर त्या झाडावरती दिसत असेल पक्षी किती आहेत. पूर्ण तलावावरती. आणि असा दिशाभूल करणारा जो काही व्हिडिओ केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असं आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो. अशी एकच नाही, अशी माझ्याकडे 4 अजून धरणं आहेत ज्याच्यावरती कित्येक कुटुंबांचं घर चालतं. आणि हा जो माझा आता तलाव ठेका कॅन्सल करण्याबाबत जे काय व्हायला आहे हा माझ्यावर तर अन्याय आहेच, शिवाय आर्थिक खूप मोठा माझं नुकसान आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे, आपण या इथं प्रत्यक्ष बघा. पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा दूषित असा किंवा कंटामिंट कंटेंट नाही पाण्यामध्ये. हे पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे, निरोगी आहे, पूर्ण जलसृष्टीसाठी. हे बघा मी पाणी पिऊन दाखवतो यातलं. त्यामुळे असं पाणीही कुठल्याही पद्धतीने दूषित झालेलं नाही. अशा पद्धतीच्या अफवा पसरू नका आणि या अफव्यासाठी कुणीही या अफवेला प्रत्युत्तर करू नका अशी मी सर्वांना विनंती करतो. त्या बाजूने अगदी इंडस्ट्रीचं वगैरे पाणी येते वगैरे अशी ती माहिती होती, परंतु आम्ही त्याच्याविषयी आमच्याकडे अधिक पुरावे नसल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. त्याच्यावरती प्रशासनानं काय असेल ती कारवाई केली असेल किंवा करतील कारवाई, परंतु आम्ही कोणत्याही पद्धतीचा असा खाद्य टाकत नाही किंवा काही करत नाही. त्यामुळं मी वडगाव नागरिकातली पंचक्रोशीतल्या नागरिकांना पूर्णपणे विनंती करतो की अशा पद्धतीच्या अफवावरती विश्वास ठेवू नका. धन्यवाद.